फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता 3000 रुपये मिळणार। बैठकीत बहिणींना 3000 रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर, पण एक नवा नियम लागू झालाय। आता ज्या महिलांच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी महिला दिनानिमित्त 8000 रुपयाचं गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महिलांना आता 2 हप्ते एकत्र मिळणार। माता भगिनींना मला आश्वासित करायचंय, माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोहोचणार आहे आणि काळजी करू नका, दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल। महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता देण्याचा निर्णय झालाय, पण त्याबरोबर एक नवा नियम लागू झालाय, ज्यामुळे आता ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1500 मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल। उद्यापासून सलग 4 ते 5 दिवस हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होते, ज्याची माहिती आदिती ताईंनी दिली। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडक्या बहिणींना येणाऱ्या 4 दिवसामध्ये बँकेकडून मेसेज येणार आहे, त्यामुळे चिंता करू नका, डायरेक्ट 3000 रुपयाचा मेसेज येईल। पण एका नव्या नियमानुसार शेती असेल तर 1500 नाही किंवा 500 रुपये मिळणार। 12 जिल्हे आज कोणते आहेत आणि 3 विभाग आहेत, ज्यामध्ये मराठवाडा, कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे। 4 चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता, पण आता 10 लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहे। 10 लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय। लाडक्या बहिणीला 2 हप्ते देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, त्याबरोबर जबरदस्त निर्णय घेतला 8000 रुपयाचं गिफ्ट देण्याचा। 12 जिल्ह्यात आज पैसे येणार। उद्या कोणते 12 जिल्हे, परवा कोणते 12 जिल्हे, सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या, पालघर, अकोला। कारण की आता एका नव्या नियमानुसार ज्या बहिणींच्या नावे शेत जमीन आहेत, ज्या बहिणी शेतकरी आहेत, त्यांना आता 1500 मिळणार नाही। काय नवा नियम आलाय जाणून घ्या। काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार, तर काहींना 3000, तर काहींना 0 रुपये मिळणार। ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना काहीच पैसे मिळणार नाही, त्यांचे सगळे हप्ते बंद होणार। कारण की हप्ते तर बंद होणार, सोबत महिला दिनाचं गिफ्ट 8000 देखील मिळणार नाही। त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत, माता भगिनींनी कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे त्यांना 8वा हप्ता मिळेल, याविषयी आदिती ताई बोलल्या। तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय, कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। 2 चाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। राज्यातील लाडक्या बहिणीला आता कोणत्याही क्षणी 3000 रुपयाचा जमा झाल्याचा मेसेज येणार। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता गिफ्ट देखील जाहीर करण्यात आलं आहे। महिला दिनानिमित्त 8000 रुपये देखील मिळणार आहे। आता काही बहिणींना शेती असेल तर त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 मिळणार। काय आहे संपूर्ण सविस्तर समजून घ्या। कोणते 12 जिल्हे जे आहेत ते तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल, कारण की तुम्हाला जर तुमची योजना निरंतर चालू राहावी, तुमचा लाभ बंद होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ दिलेली माहिती फक्त 2 मिनिटं ऐका, लक्ष देऊ लक्ष पूर्वक ऐका, कारण की मग नंतर रडत बसाल, बोंबलत बसाल की आमचा हप्ता बंद झाला म्हणून। आता लक्षपूर्वक ऐका, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार, परवाचे कोणते 12 जिल्हे आहेत, त्यानंतरचे कोणते 12 जिल्हे आहेत, सविस्तर समजून घ्या। पहा, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। यादी प्रशासनाकडून आलेली आहे, ही नवीन यादी आहे। लक्षपूर्वक पात्र, आता सगळ्यांना माहिती आहे की 6 प्रशासकीय विभाग आहेत, विभागामधील कोणते कोणते जिल्हे असणार लगेच सांगतो। पण 8000 रुपयाचं गिफ्ट कशा पद्धतीने मिळेल, ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, 500 रुपये कोणत्या बहिणीला मिळतील, सविस्तर समजून घ्या। 3000 मिळवण्यासाठी आता एक नवा नियम। आता पहा, अमरावती विभाग जो आहे, त्यानंतर पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग। आता पहा, फेब्रुवारी मार्चचा हप्ता देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालाय, पण नावावर शेती असेल तर मग बाकी काळजी घ्या, कारण की नवा नियम लागू झालाय। शेती नावावर असेल तर 1500 मिळणार नाही,
फक्त आता तुम्हाला काहींना तर 500च मिळतील. 3000 रुपयासाठी काय करायचं? 8000चं गिफ्ट कोणाला? आता पहा, पुणे विभागापासून सुरुवात जर करायची झाली तर पुणे विभागातले जे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. पहा, पुण्यामध्ये जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तर यामध्ये पुणे आणि सांगली या 2 जिल्ह्यांना प्राधान्य पहिल्या दिवशीच देण्यात येणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांना उद्या आणि परवा असं वाटप होणार आहे. पुणे विभागानंतर दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये येतात जिल्हे, पहा 5 जिल्हे: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर यामध्ये नंदुरबार आणि जळगावला पहिल्या दिवशी प्राधान्य देण्यात आले आहे. आता 3000 कोणत्या बहिणीला मिळणार? कोणत्या बहिणीला शेती असेल तर 1500 मिळणार नाही. कोणत्या बहिणीला जे गिफ्ट आहे महिला दिनानिमित्त ते मिळणार. लक्षपूर्वक उद्या पात्रा, नाहीतर हप्ता होईल बंद. पुढचा विभाग आहे बघा नागपूर विभाग. नागपूर विभागातले कोणते जिल्हे असतात? नागपूर विभागात 6 जिल्हे येतात: नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर यामधले गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. गोंदिया आणि चंद्रपूर मध्ये नेहमी उशीर व्हायचा, त्यामुळे हे जिल्हे सगळ्यात आधी घेतल्यात आलेले आहे. त्यानंतरचे जे जिल्हे असणार आहे त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल. नंतर आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. त्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा. तर यामध्ये सिंधुदुर्ग आणि रायगड या 2 जिल्ह्यांना पहिल्या दिवशी प्राधान्य देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया रात्र आणि दिवस ही प्रोसेस पूर्ण चालणार आहे. 3000 रुपये एकत्र येणार आहे. पण ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही. काहींना फक्त 500च मिळणार. तर काहींचा हप्ता होणार बंद. लक्षपूर्वक पुढे ऐकायचं आहे. कोकण विभागातले जिल्हे समजले. आता शेवटचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 8 जिल्हे येतात: छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव. तर यामध्ये परभणी आणि धाराशिव तर या नवीनच जे जिल्हे आहेत तर त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा विभाग आहे बघा अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये जर बघितलं वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला. तर यामध्ये यवतमाळ आणि अकोलाचा समावेश पहिल्या दिवशी लिस्टमध्ये करण्यात आला आहे. तर तुम्हाला जिल्हे सांगितले. आता शेती जर असेल, शेती ज्या बहिणींच्या नावे आहे तर त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही. कोणत्या बहिणीला 3000 रुपये मिळतील? 3000 रुपयासाठी देखील एक नवा नियम आलेला आहे. सोबत कोणत्या बहिणीला 500 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या बहिणीला जे महिला दिनानिमित्तचं 8000 रुपयाचं गिफ्ट आहे ते मिळणार आहे. लक्षपूर्वक आता ऐका, फार महत्वाची माहिती आहे इथून पुढे. आता पहा, रेशन जे आहे तुम्हाला जे रेशन कार्डच्या नुसार जे बोनस मिळणार आहे, जो ज्या महिला दिनानिमित्तचा जो बोनस आहे तर तो रेशन कार्ड नुसार मिळणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कोणाला मिळणार? 14 जिल्ह्यामध्ये हा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. ते कोणते जिल्हे आहेत, कशा पद्धतीनं हा रेशन कार्डवर बोनस मिळणार आहे, कसं खात्यात देणार आहे, यासाठी अर्ज करावा लागणार का, हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. हा बोनस मिळवण्यासाठी देखील एक काम तुम्हाला अर्जंटमध्ये करायचं आहे. ते काम रेशन कार्डच्या संदर्भात आहे. सोबत ज्या बहिणींच्या नावे शेती आहे तर त्यांना पैसे मिळणं त्या ठिकाणी कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. आता पहा, महाराष्ट्रातील शेतकरी, आता काय अन्न व पुरवठा विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, जो रेशनचे नियम सगळे बनवतात, रेशन कार्ड ज्यांच्या मार्फत दिलं जातं, रेशन कार्ड मेंटेन केलं जातं, तो म्हणजे अन्न व पुरवठा विभाग. तर त्या विभागाच्या अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्डच्या याच्यावर पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय. तर हा पैसे वाटपाचा कार्यक्रम 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये होणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कोणते जिल्हे आहेत ते जिथे महिला दिनानिमित्त बोनस मिळणार? औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा. तर या 14 जिल्ह्यामध्ये केशरी आणि पिवळे रेशन धारकांसाठी हा निर्णय करण्यात आला आहे. आता लक्षपूर्वक ऐका, ही जी रक्कम किती मिळणार? आता 150 रुपये प्रति लाभार्थी ही जी आहे तर ही रक्कम देण्यात येणार होती महिला कुटुंब प्रमुखाच्या. म्हणजे काय आहे की रोख रक्कम जे महिला कुटुंब प्रमुख आहे तर त्यांच्या कार्डाला देण्यात येणार आहे. म्हणजे अशी महिला की एक कुटुंब प्रमुख महिला आहे, म्हणजे जिचे पती नाही आहेत आणि ती कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिलेले आहे त्या रेशन कार्डवर, तर अशा महिलांच्या आधार कार्डच्या खात्याशी त्यामध्ये त्या ठिकाणी हे येणार आहे. दुसरी गोष्ट, हे पैसे किती येणार? तर तुम्हाला 150 रुपये प्रति व्यक्ती मिळत होते, आता हे 170 रुपये प्रति व्यक्ती मिळणार आहे. जर 4 घरामध्ये तुमचे व्यक्ती असतील तर 170 गुणिले 4 जर त्या ठिकाणी केलं तर ते होतात 680 रुपये प्रति महिना. आणि वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर 8100, 8150 रुपयाच्या आसपास येतात. तर एका वर्षाला हे 8600च्या आसपास हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. दरमहा हे पैसे मिळणार. यासाठी तुम्ही जर तुम्ही सांगितलेल्या जिल्ह्यात येत असाल तर तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे ते घेऊन तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन भेटायचं आहे. जर महिला प्रमुख असेल तुमच्या घरामध्ये, पहिला प्रमुखाच्या नावाने जर रेशन कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला हे पैसे आपोआप त्या ठिकाणी मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला कुठलाही अर्ज करायची गरज नाही, फक्त तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन याची चौकशी करणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न, ज्या महिलांच्या नावे शेती आहे तर शेत जमीन असणाऱ्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही, अशी एक व्हायरल न्यूज होत आहे. तर याच्या मागचं तथ्य काय? त्याच्या मागचं तथ्य सोपं आहे की ज्या बहिणींच्या नावे शेती आहे तर अशा तब्बल
92 लाख महिला त्या ठिकाणी पूर्ण देशात आहेत. आपल्या राज्यात देखील जवळपास लाखो महिला अशा आहेत की ज्यांच्या नावावर शेती आहे आणि ज्या PM किसान आणि नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. मग आता पहा, PM किसानचा 6,000 रुपये वर्षाचा आणि नमो शेतकरीचा 6,000 रुपये वर्षाचा, असा 12,000 रुपयाचा लाभ त्या माता भगिनी घेत आहेत. म्हणजे टोटल लाभ होतो 1000, म्हणजे 12,000 रुपये वर्षाला, म्हणजे 1,000 रुपये प्रति महिना. म्हणजे जर आपण हिशोब केला तर हे पैसे होतात महिना 1000 रुपये. मग लाडकी बहीण योजनेचे 1500 न देता तुम्हाला 500 रुपये देण्याचं सरकारने ठरवले आहे. हे 500 ठेवायचे म्हणजे 1500च मिळणार. फक्त तिकडे 1000 मिळतात म्हणून इकडले 1000 वजा करायचे, फक्त 500 द्यायचे. म्हणजे ते 1000 आणि हे 500, अशा प्रकारे तुम्हाला 1500 रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकार घेणार आहे. मग नक्कीच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्हीचे मिळून कदाचित पुढच्या महिन्यात 1000 रुपये येऊ शकतात किंवा तुम्हाला 1.5 अधिक 500 2000 रुपये त्या ठिकाणी येऊ शकतात. अशाच प्रकारचे अपडेट होते. अशा नवनवीन अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.